मित्रांनो, नुकतंच राज्यामध्ये शासनानं जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे जे बाधित झालेले आहेत त्यांच्यासाठी विशेष मदत पॅकेजची घोषणा केलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की या पॅकेजमध्ये नक्की पात्रता निकष काय आहेत. याशिवाय शासनानं जे काही तालुके घोषित केलेले आहेत त्या तालुक्यांची संख्या किती आहे आणि त्यांच्यामध्ये कोणकोणते तालुके घोषित करण्यात आलेले आहेत, या 3 शासन निर्णयांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, हा शासन निर्णय आहे पहिल्यांदा 9 ऑक्टोबर 2025 चा. यामध्ये त्यांनी अतिवृष्टी बघा त्यांनी काय शासनाने निर्णय घेतलेला आहे, तर राज्यातील 253 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर परघड पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. आणि त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत. तर यामध्ये त्यांनी 253 तालुके आहेत ते बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत. तर बघा, आता जे अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे जे एकूण 253 तालुक्यांमध्ये जे बाधित आणि आपदग्रस्त आहेत त्यांना विशेष पॅकेज, रिलीफ पॅकेज आणि सवलती लागू करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. तर ती कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, तर बघा, पहिल्यांदा अपघातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य ते किती दिलं जाणार आहे, तर मृत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपये दिले जाणार आहे. याशिवाय अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य हे किती असणार आहे, तर बघा, 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये, 60% पेक्षा कमी अधिक अपंगत्व आल्यास 2,50,000 रुपये. त्यानंतर जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यास 16,000 रुपये, 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास 5,400 रुपये. याशिवाय पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी 1,20,000 प्रति घर सपाट भागासाठी आणि 1,30,000 डोंगराळ भागातील यासाठी दिली जाणार आहे. याशिवाय अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान किती 15%, यामध्ये 6,500 प्रति घर म्हणजे पक्क्या घरासाठी 6,500 रुपये आणि कच्च्या घरांसाठी किती आहे, तर 4,000 रुपये. झोपडीसाठी त्यांनी 8,000 रुपये प्रति झोपडी दिली जाणार आहे. गोठ्यासाठी 3,000 रुपये प्रति गोठा. मृत जनावरांसाठी दुधाळ जनावर असतील तर त्याच्यासाठी 37,500 प्रति जनावर. ओढकाम करणारे जनावरे असतील तर त्यांच्यासाठी 32,000 प्रति जनावर. लहान जनावरे असतील तर 20,000 प्रति जनावर. शेळी मेंढी 4,000 प्रति जनावर. कुक्कुटपालन 100 रुपये प्रति कोंबडी. याशिवाय शेतपिकांच्या नुकसानासाठी किती आहे, तर जिरायत पिके आहेत ती 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये. नंतर आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके आहेत त्यांच्यासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये. आणि बहुवार्षिक पिके याच्यामध्ये 22,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये. आणि शेतजमिनीचं जर का नुकसान झालं असेल तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर. दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे, नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे यासाठी प्रति अल्प व अत्यल्प भूधारकांना जे आहे त्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर हे दिलं जाणार आहे. याशिवाय मत्स्य व्यवसाय आहे बघा, मत्स्य व्यवसाय जे आहे यांच्यासाठी बोटींच्या दुरुस्ती आणि जाळीसाठी मदत कार्य जे आहे ते 6,000 रुपये प्रति अंशतः दुरुस्तीसाठी, 15,000 रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटींकरता आहे आणि 3,000 रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आहे. याशिवाय 4,000 रुपये प्रति जे आहे ते पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी दिलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये विशेष सवलत काय असणार आहे यांच्यासाठी, तर बघा, विशेष सवलत काय आहे ती, तर जमीन महसुलामध्ये त्यांना सूट दिली जाणार आहे. नंतर सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कितीसाठी 1 वर्षासाठी ती दिली जाणार आहे. तिमाही वीज बिलात माफी म्हणजे 3 महिन्याचं जे वीज बिल आहे त्यामध्ये माफी केली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्कामध्ये माफी ती केली जाणार आहे, जे की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी फी माफी केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत हे पॅकेज आहे ते दिलं जाणार आहे. याशिवाय बघा, कृषी विभागासाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की खते बी बियाणे यांच्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये थेटपणे दिलं जाणार आहे.
याशिवाय पशुसंवर्धनासाठी काय केले आहे तर जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठे पशुधन, लहान पशुधन, कुक्कुट पक्षी मृत पावलेल्या याबाबत शासन निर्णय 27 मार्च 2023च्या निकष आणि दरानुसार मदत पुनर्वसन विभागाकडून अनुदेय असणार आहे. आता दुसरं त्यांनी मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा दिलेले आहे. तर एकंदरीत बघा अशा पद्धतीने ही सगळी मदत ही दिली जाणार आहे. आता आपण बघूया की यामध्ये एकूण किती तालुके आहेत. तर बघा हे 253 एकूण तालुके यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर हे बघा 253 एकूण तालुके हे देण्यात आलेले आहेत. कधी 9 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार. तर आपण आता सगळे तालुके पूर्ण वाचणार नाही कारण जास्त वेळ होईल त्यासाठी. पण हे बघा यवतमाळ आहे, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, याशिवाय भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, रायगड, रत्नागिरी, नंतर ठाणे आणि पालघर हे अशा पद्धतीने हे तालुके आहेत ते घोषित करण्यात आलेले आहेत. हे कधी 9 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार आणि अशा पद्धतीने त्यांना मदती दिली जाणार आहे. आता आपण बघूया की 10 बघा आता आपण का बघूया की 10 ऑक्टोबर रोजी शासनानं पुन्हा हा एक शासन निर्णय काढलेला आहे. बघा 10 ऑक्टोबर 2025 बघा 10 ऑक्टोबर 2025 रोजी शासनानं पुन्हा शासन निर्णय काढून त्यामध्ये सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे सवलती बाधित तालुके घोषित करण्याबाबत नव्याने काही तालुके घोषित करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये नक्की किती तालुके आहेत तर बघा यामध्ये आपण माहिती घेऊया. तर बघा एकूण यामध्ये किती तालुके आहेत तर आता 282 एवढे तालुके घोषित करण्यात आलेले आहेत. कधी तर हा 10 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार. आता यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की अंशतः बाधित तालुके आणि पूर्णतः बाधित तालुके अशा 2 विभागामध्ये त्याने त्याची विभागणी केलेली आहे. 2 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आता अंशतः बाधित तालुक्यामध्ये काय तर तेथील जे कोणी तालुके आहेत तर तेथील जे बाधित असणार आहेत त्या ठराविक भागालाच तिथले या सगळे घोषणा जे पॅकेज आहे ते मिळणार आहे. आणि अंशतः पूर्णतः बाधित जे तालुके आहेत त्यांच्यामध्ये पूर्ण तालुक्याला हे पॅकेज जाहीर केले जाणार आहे. अशा पद्धतीने हे एकूण 282 एकूण तालुके आहेत. तर आता आपण दोन्ही जे शासन निर्णय आहेत त्याच्यामध्ये बघूया की काय कशा पद्धतीनं आणि कोणकोणते तालुके वगळण्यात आलेले आहेत किंवा नवीन ऍड करण्यात आलेले आहेत. तर बघा आता आपण काय करूया की हे बघा हा शासन निर्णय आहे तो म्हणजेच हा बघा हा शासन निर्णय आहे कधी 9 ऑक्टोबर 2025चा ज्यामध्ये 253 तालुके घोषित करण्यात आले होते. बघा 253 आणि 10 ऑक्टोबर 2025 मध्ये किती आलेले आहेत तर 282. तर याच्यामध्ये बघा आता वाढ झालेल्या आपण तालुक्यांचा बघूया. तर बघा एकूण किती जिल्हे पहिल्यांदा बघूया वाढ झालेला आहे. तर बघा याच्यामध्ये धुळे जिल्हा एक नवीन वाढ झालेला आहे त्याच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार. याशिवाय नांदेड जिल्हा आहे तो पुन्हा वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे असं एकूण 29 जिल्हे आहेत ते 10 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार घोषित करण्यात आलेले आहेत. तर बघा वाढलेले तालुके बघूया. तर बघा धुळे आहे, साक्री आहे, सिंदगड आहे. नंतर जळगावमधील बघायला गेलं तर एरंडोल, पारोळा, धरणगाव, जळगाव, भडगाव, अगडनेर, चाळीसगाव, भुसावळ, नांदेड. मित्रांनो हा शासन निर्णय आहे मी तुम्हाला खाली देत आहे. यामध्ये बघा हे जे हायलाईट केलेलं आहे ते अशा पद्धतीने हे तालुके वाढलेले आहेत. हे सगळ्यांमध्ये हे कोणकोणते तालुके वाढलेले आहेत ह्या खाली मी तुम्हाला शासन निर्णय देतो तिथून तुम्ही तो डाउनलोड करून पाहू शकता. आणि बघा तर या 10 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार कोणकोणते जे तालुके आहेत ते आता कमी झालेले आहेत. तर बघा रायगड, रत्नागिरी, ठाणे हे जे
जिल्हे आहेत हे त्याच्यामधून आता कमी करण्यात आलेले आहेत. म्हणजेच आणि बघा पालघरचे आहेत, पालघरमधले जे किती आहेत वाडा, जव्हारा, मोखाडा हे जे तालुके आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत. नंतर नंदुरबारमध्ये बघा त्या पूर्ण नंदुरबारमधील सगळे कमी करण्यात आलेले आहेत. आणि इकडे 10 ऑक्टोबर इकडे बघा, इकडे या पद्धतीने वाढवण्यात आलेलं आहे. नवीन काही वाढवण्यात आलेलं आहे. आता बघा सगळे जर का वाचायला गेलो तर वेळ लागू शकतो, म्हणून मी खाली शासन निर्णय हा देतोय, जी-आर देतोय, तिथून तुम्ही हे पाहू शकता. आता बघा तुम्ही इकडे जर का बघितलं तर ठाणे जिल्हा पूर्ण पहिल्या 9 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयामध्ये ठाणे जिल्ह्यातील सगळे तालुके होते. मात्र 10 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार नवीन जे आहे त्याच्यामधून ठाणे जिल्हा पूर्ण वगळण्यात आलेला आहे. रायगड, रत्नागिरी सुद्धा इथे काही दिसत नाही बघा. तर अशा पद्धतीनं हे नवीन तालुके आणि जे जिल्हे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत. तर मी खाली तुम्हाला हे दोन्ही शासन निर्णय देतो, तिथून तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता.